हिराला लाभांचे काही ठसे आहेत. हिराला लाभा असले की म्हणजे एक आनंदाचं वातावरण. हिराला लाभांनी त्या दिवशी कमीत कमी 50-100 भजी गोळा केले होते की नाही? कारण त्या माणसाचे काय ते ठसे आहेत. सुदाम तात्या तुमचे काय ठसे आहेत? इकडे आपले कुंभारेकर एकदम भोळी व्यक्तिमत्व आहे. तुमचे काय ठसे आहेत? ठसा कोणता चांगला? मुलगी सुद्धा ठशावरून ओळखता येते. काही काही पोरीस ना पाय सपाट राहत. सपाट काय समजलं? सपाट पावली रे ती गरमा यानंतर बरं उलट गे आधी असले बरं माहिती या सुसावर बरोबर असले समजत ते काय ठसा काय अशी का बरं राहत तेच बालतो मी त्या ठसा बरोबर सांगते. आई घर चावणं ते घर चांगलं उमट ती ठसे खरंच ना. आता तुम्हाला गावात कितला लोक चांगला आहेत कितला चवण आहेत तुम्हाला माहिती आहे की? आता आंबनेर लगून यावर लगून बिडदाचा व्यक्ती काही काही ठसा होती ना ते. आता याचे ठसे येणाऱ्या काळामध्ये खूप चांगली संशिष्टी मिळाली तुझी. आई तुझी सुरुवात पण ही वाढायच बरं नाही ते नुसता बटन तिथली जागावर जर फिरावा ते मग इथलाच जागा राहील दुसरं जावं नाही करत. चिमणा पंडितजींची आता परंपरा चालवायची ना बाळा का नाही? काय ओम गणानां त्वां गणपतिगुं हवामहे प्रियानां त्वां प्रियपतिगुं हवामहे निधीनां त्वां निधिपतिगुं हवामहे वसो मम अहम जामि गर्भदं महा. स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्ददात्. हे ठसे दिसतील नाही तर बामन बोलता हुशार होता पण त्यांना पोऱ्या नालायक नाही यार. हे ठसे नको पाहिजे. आईचे लक्षण गोड आहे माझी माय. पोर काही गोड आहेत दोन्ही पोरं गोड आहेत. ठसे मला ते लोक आवडतात जे भगवंताशी जोडतात. तुकोबाराय म्हणतात जर देवाशी जुळलेला नसेल ना तो पंडित असेल शाना असेल तो त्याच्या घरचा. आणि कनोहे माझे मना एक ब्राह्मण त्यांना मारण्यासाठी भगवानच सांगतात द्रोणाचार्यांना आणि एक ब्राह्मण त्यांचा सन्मान भगवान कृष्ण करतात. तो एकच काळ आहे. एकाच कृष्णाने एका ब्राह्मणाला मारायला सांगितलं आणि त्याच कृष्णाने एका दरिद्री ब्राह्मणाला गड्याशी लावलं. म्हणून भगवंताच्या दृष्टीत श्रीमंत बुद्धिमान हा नाहीये जो भगवंताशी जुळलेला आहे तो भगवंताला उत्तम वाटतो. म्हणून उत्तम त्या आता याती या शब्दाचा अर्थ जात नाही. याती या शब्दाचा अर्थ मनुष्य. ते मनुष्य उत्तम. आपल्या समाजामध्ये भरपूर विद्वान लोक आहेत खरे की नाही? तुम्हाला हा त्रास कधीपासून व्हायला लागला? 2-3 वर्ष. पण तुमचं जीवन एकदम सुंदर आहे. ते काय नाही शरीराच्या गोष्टी आहेत. हे आज नाही तर उद्या जाणार. तुम्हाला तयारी करायची ना करायला अजून काही नातू
बाबांचे नातू ना. विद्वान लोक कमी नाहीत, कीर्तनकारांमध्ये सुद्धा विद्वानांची संख्या कमी नाही, पण उत्तमांची संख्या कमी, देवाशी जुळणाऱ्यांची संख्या कमी. आता हे आमचे वारकरी दर वर्षाला वारीला येतात, या वर्षी सुद्धा आलेले होते. सांगा बरं, वारकऱ्यांमध्ये सुद्धा उत्तम मध्यम कनिष्ठ असतात की नाही? काही काही वारकरी कशासाठी असतात? भाई काय भाजी होती भाऊ, म्हणजे तू आठे पाहुणा पै बनेल होता का खावाला येल होता? अशी भाजी ती आपली दिंडी मा कधीच होईल नाही. अरे खाऊ नको रे, भजन कर. भजनांमध्ये सुद्धा उत्तम मध्यम कनिष्ठ असतात. काही काही भजने अशा असतात ना, म्हणजे भजनीचं नाव ठेवू नाही, पण नाव ठेवाशिवाय बी चालत नाही. त्या अशा राहतात, त्यातले म्हणता येत नाही, पण त्या माईक देतच नाही. काही काही भजने अशा राहतात, त्या गावमा त्या बी भजन म्हणतो नाही, दुसऱ्याला बी म्हणू देत नाही. तुम्ही का लागल्या? आमना गावमा सोडीसनी पटा गावमा चांगला आहे असं मी कधीच म्हणावं नाही. आमना गावना भजने इतका उदार आहेत. आता हे सुंदर पेटी वाजवतात आमचे, आणि चांगले उत्कृष्ट शेतकरी, शेतीवर 1 कोटीचा बंगला बनवलेला आहे त्यांनी, बरं का. इतकी सुंदर पेटी वाजवतात, इतके सुंदर गायक आहेत, पण तरी देखील चला भाऊ दुसराले देऊ. पण काही काही अशा हव्याशी आहेत. एक गावले माईक वाला दखा मी खरंच म्हणता येतच नाही, पण देतच नाही. आता दशरथ बाप्पा आमचे चांगले भजनी, बरेचसे मंडळ, ते आपले नाना महाराज हे चांगले पेटी वाजतात सर्व मंडळीत, पण लोक म्हणतात ITS दाखलंय, उपटायचं असेल त्यापेक्षा बघा. मला हा विषय का मांडायचा आहे? दुसऱ्याला मोठा करणारा सर्वात मोठा बनतो. ज्याला दुसऱ्याला मोठा करण्याची सवय असते ना, तो छोटा मोठा असतो, पण ज्याला दुसऱ्याला मोठं पाहण्याची इच्छा नाही ना, तो कधीच मोठा बनत नाही. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा तोच मोठा आहे, आणि व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा तोच मोठा आहे. आमच्या पंडितजींनी नरेंद्र चांगला गायला लागला ना, नरेंद्राला चांगली चाल म्हणता येते ना, मग आपण आता घरी बसावं, याला उत्तम बाप म्हणावं. खरं का नाही? काही काही बाप अशा असतात, त्यासली अक्कल नाही, पण पोरे जर शिकायला लागतात, तू म्हणा बाप का मी तुना बाप, शेवटी तो पोऱ्या म्हणे पण नाही, डोकं उतार मराशिवाय शांतीत लागावली. असं काय कामाचा बाप? पण उत्तम बाप मी म्हणेल, राजा दशरथ उत्तम बाप होते, लोकांना वाटत असेल, पण श्रवण समीप भयसित केशा मन उजरटपण अस उपदेशा. कानाच्या जवळ एक पांढरा केस पाहिला आणि विचार केला की मी म्हातारा झालो, आता राम युवराज झाले पाहिजे. आमचं अख्खं डोकं पांढरं होऊन जात, पण आम्ही घरची चाबी देत नाही, बँकेतलं पुस्तक देत नाही, म्हणजे आम्ही अजून सुद्धा आमचं जीवन उत्तम बनवायला तयार नाही. देवाशी जुळणारा माणूस, देवाशी जुळणारा माणूस कसा असतो? देवा शरण अनन्य, अनन्य सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, असा अनन्य. विठ्ठला विठ्ठला आनंद जे असतात, जे खरे भगवंताचे भक्त असतात ना, त्यांचे ठसे दिसतात, त्यांचे चिन्ह दिसतात, बरं का. बरं का सुरेश भाऊ, काय दिसतात त्यांचे चिन्ह? आता तुम्ही कीर्तन दखीत राहणार, तर दखीतल्या काही चिन्ह असतात. तुम्ही दारू पिणाऱ्याचे चिन्ह पहा, तुम्ही बिगर माळकरीचे चिन्ह पहा, तुम्ही माळकऱ्याचे चिन्ह पहा, उत्तम माळकरीचे चिन्ह पहा. चिन्ह असतात. ज्याच्याकडे नुसती गळ्यात माळा असली की तो देखावा वेगळा, आणि ज्याच्याकडे माळा असून सुद्धा नम्रता असेल ना, तो उच्च कोटीचा माळकरी. बरं का भैया भाऊ, काही काही माळकरीच राजकारणी असतात, आणि काही काही राजकारणीच माळकरी असतात, आणि काही काही राजकारणी माळकरी नसतात. बोलतो समजतंय ना? तुमच्या गळ्यात लय भारी माळा. मी सांगू का, या शूटिंगमुळे आमचा भैया भाऊ कायमचा माळकरी झाला, लक्षात ठेवा. आणि ही सुरुवात 2014 मध्ये सुरुवात झाली की नाही? 2014 मध्ये आमचा भैया भाऊने सुरुवात केली, आणि त्या 2014चं कीर्तन कुठं झालं ते मला माहिती. कुठं? वरजडीला. आणि त्या वरजडीच्या कीर्तनामध्ये मी बाप करी जोडी लेकराचे ओढी या अभंगावर कीर्तन केलं होतं, आणि त्या कीर्तनात बनायंगे मंदिरवर एक महाराज नाचले होते, ते आता लय महाराष्ट्रात नाचायला लागले. आठवलं? मला विषय मांडायचा नाही, मला विषय बाजूला जायचं नाही. मागे तापी का? ओ बापरे, बरं आहे, बाकीच नाचले, रागू नका, उचल.
आपले काय नाही, आपले मुक्त आणि तयारीशी आपले आज बी येऊन तरी खुश आहेत आपण. तुम्ही नका जायच्या, तुमच्या अजून नात्रे पंत्रे दग्न आहेत. काही ठसे असतात, काही काही लबाड बायांचे ठसे, काही काही लबाड माणसांचे ठसे, काही काही खऱ्या लोकांचे ठसे. तुम्ही पार चिन्ह असतात. मी लोकांना लगेच ओळखत असतो. मला 15 मिनिटं लागतात फक्त माणसं ओळखायला. किती? मी 15 मिनिटात अख्खा डाटा घेतो गुरुजी. 15 मिनिटात मला माणूस समजतो. पण मी ना नाटक काय करत चाल द्या, हा अशा बोलू दे, त्याचे टर टर कर. हा तुमचा आहे. कशावरून मी याला ओळखलं? हा तुमचा आहे. चेहऱ्यावरून तर ओळखलं, पण त्याला इकडे बोलवल्याबरोबर तुम्ही खुश झालेत. आणि त्याला इकडे बोलवल्याबरोबर तुमचा बीपी वाढल्यासारखं मला वाटायला लागलं. हाव का काहीतरी बाबा विचारी दुसरं. तसं मी काही विचारणार नाही. चांगले माणसं तुला कशावरून दिसतात आणि वाईट माणसं तुला कशावरून दिसतात? वा वा, तू तर तुझ्या आईचा चेहरा घेऊन आलेला दिसतोय. तुझा चांगला चेहरा आहे. बोलण्यावरून चांगले दिसतात. काही काही बोलायला लय हुशार असतात. काल नेहमी रामायणामध्ये खूप चांगला बोलत होतं. त्याने तर हनुमंतांना सुद्धा प्रभावित केलं होतं. मग बोलण्याला हुशार असलेले चांगले असतात का बोलणं आणि चालणं चांगलं असतं ते हुशार चांगले असतात? हा, बोले तैसा चाले त्याची. वा वा, याच्यासारखं काय कमी वयात सुद्धा याला पण येतं. हा कोणाचा नातू आहे? प्रभाकरांचा नातू आहे का पंडितजींचा? वा 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 वा, तू आजोबांच्या संस्कारांनी वाढलाय. खरंच आजोबांचे संस्कार. तुम्ही पण आमच्या जातीचे आहेत ना? नुसते ब्राह्मण नाहीत ना, वारकरी पण येतो. वा वा वा. त्याच म्हणून जवाई जमेमी म्हणे इज्जत राहू द्या हो बाबा. सुंदर व्यक्ती दिसतात. कोणतं गाव आपलं? वा वा वा, चांगलं गाव आहे. आमच्या जातीचं गाव आहे ते. म्हणजे मोठी परंपरा असलेलं गाव. चिमणा तुम्हाला उत्तर दिलं. ज्याचं बोलणं चांगलं असतं तो उत्तम. पण काहींचे ठसे आहेत. आता अमरचे ठसे आहेत. हे आता आमचे लवगाव का वसमाना? लवगाव बरोबर. हिरालाल, हा हिरालाल ना, हिरा बरोबर. तो एक तथा एक हिरा बटेल एक हिरा आहे बरोबर. खरे काय तुला बाप कथा बटेल तेच मला दकायला उन्हात. हा त्यात का मॅच दगता माहिती काय माहिती. मला काहीच समजत नाही आणि मॅच देखील राहिला बरंच होता. तर माझा विषय काय, एकदम जवळची लोक. आता हिरालाल बोलचा हा मुलगा, हा माडकऱ्याचा मुलगा, असा माझा गैरसमज आहे. हा माडकऱ्याचा मुलगा नाही, हा माडकरी, त्याचा बाप माडकरी नाही, असा माझा गैरसमज. तात्याना डिकरा आहे. मग तात्याना डिकरा मला माहिती ना, तात्याना दाखला भाऊ माडकरी अशी आणि मन असा मला गैरसमज आहे. मी थोडा विनोद करतोय असं नाही, वास्तविक बोलतोय. सारंगखेडेकर ब्राह्मण देवता. ठसे काय असतात? आता पुडी खाणाऱ्याचे ठसे, दारू पिणाऱ्याचे ठसे. तुम्ही बघा अशी गावमा लगीन वरात येऊ, त्याबरोबर पेणारा एकमेकना ठसावं एक तस. आणि त्या माडकरी विचार होतच नाही, त्या बरोबर त्यानेच विचारतील. तो त्याची जात ना सापडी, त्यातले त्या ठसे लक्षात येतात. कारण तो डोलत, तो चालत, आणि त्या बी गावमाना बी आणि बाहेरना बी एकमेकले बरोबर जगता. आपला दखास रे, आपला दखास काय द्या काय त्याचे ठसे. तो त्यानेच विचारी ज्याने परफेक्ट सांगता येईल. आता तुम्ही चहा विकायची, आता सोडलं असेल मला वाटतं, कारण दोन्ही पोरे फौजी वेगळ्यात म्हणून सोडलं. पण तुम्हालाही ते समजायचं कोणती बाईले कोणती पुडी आवडत. खरं का नाही? बरोबर. आणि तुम्ही ते घर देखील बरोबर जायचं. हक्का उनी बरं मी बोलतोय ते समजतंय का? एक ठसे. काही काही नालायकांचे ठसे, काही काही चांगल्या लोकांचे ठसे, काही काही पिणाऱ्यांचे ठसे, काही काही बुद्धिमानांचे ठसे. माणस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले, भोगे जाणे जे केले, पूर्वजन्मीचे ठसे. लक्षात ठेवा, ठसे दिसतातच. माणसाला ओळखण्यासाठी त्याचे ठसे. म्हणून काय ठसे? बुद्धिमान लोकांचे ठसे वेगळे, नालायक लोकांचे ठसे वेगळे, मूर्ख लोकांचे ठसे वेगळे, आणि ब्रह्मप्राप्ती असलेले जे, ज्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला आहे, जे अशांचे जे ठसे, ते ठसे त्यांच्या भूमिकेत दिसतात, ते ठसे त्यांच्या बोलण्यात दिसतात. म्हणून तिसरं चरण
ठसेत 10:30 वाजता ठसा शहाणा. हिराला लाभांचे काही ठसेत. हिराला लाभा असले की म्हणजे एक आनंदाचं वातावरण. हिराला लाभांनी त्या दिवशी कमीत कमी 50-100 भजी गोळा केले होते की नाही? कारण त्या माणसाचे काय ते ठसेत. सुदाम तात्या तुमचे काय ठसेत? इकडे आपले कुंभारेकर एकदम भोळी व्यक्तिमत्व आहे. तुमचे काय ठसेत? ठसा कोणता चांगला? मुलगी सुद्धा ठशावरून ओळखता येत. काही काही पोरीस ना पाय सपाट राहत. सपाट काय समजलं? सपाट पावली रे ती गरमा यानंतर बरं उलटो गे आधी असले बरं माहिती या सुसावर बरोबर असले समजत ते काय ठसा काय हशी का बरं तेच वालतो मी त्या ठसा बरोबर सांगते. आया हे घर चांगलं आहे ते घर चांगलं आहे. उमट ती ठसे खरंच ना. आता तुम्हाला गावात कितला लोक चांगला आहेत कितला चवण आहेत तुमले माहिती की नाही? आता आंबनेर लगून यावर लगून बिडदाचा व्यक्ती काही काही ठसा होती ना पती. आता याचे ठसे येणाऱ्या काळामध्ये खूप चांगली संसिस्टीम राहील तुझी. आई तुझी सुरुवात पण ही वाढायच बरं नाही ते नुसता बटन तिथली जागावर जर फिरावा ते मग इथलाच जागा राहील दुसरं जावं नाही करत. चिमणा पंडितजींची आता परंपरा चालवायची ना बाळा का नाही? काय ओम गणानां त्वां गणपतिगं हवामहे प्रियानां त्वां प्रियपतिगं हवामहे निधीनां त्वां निधिपतिगं हवामहे वसो मम अहम जामि गर्भदं महा. स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्ददात्. हे ठसे दिसतील नाही तर बामन बोलता हुशार होता पण त्यांना पोऱ्या नालायक नाही यार. हे ठसे नको पाहिजे. आईचे लक्षण गोड आहे माझी माय. पोर काही गोड आहेत दोन्ही पोरं गोड आहेत. ठसे मला ते लोक आवडतात जे भगवंताशी जोडतात. तुकोबाराय म्हणतात जर देवाशी जुळलेला नसेल ना तो पंडित असेल शाना असेल तो त्याच्या घरचा. आणि कनोहे माझे मना आणि देवाशी जुळलेला नसेल तर त्याचे ठसे दिसतात. पण ठसे जगद्गुरु तुकोबाराय हे मरण तर गोड करता येईल बरं का. मरण तर गोड करता येतं पण त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न असावा लागतो. उत्तम कर्म करणारा ब्राह्मणाला कधीच अधोगती प्राप्त होत नाही. उत्तम मार्गाला सुद्धा कधीच अधोगती प्राप्त होत नाही. पण ज्याने थोडासा काळा बाजार केला असेल त्याला अधोगती प्राप्त होते. आणि लक्षात ठेवा उत्तरायणामध्ये मृत्यू आला तरी आणि दक्षिणायनामध्ये मृत्यू आला तरी दक्षिणायनात मृत्यू आला की त्याला थोडीशी वेगळी गती प्राप्त होते आणि उत्तरायणामध्ये मृत्यू आला की त्याला मुक्ती प्राप्त होते असं श्रीमद भगवद्गीतेत सांगितलं. जरी असलं तरी देखील मरणाच्या समय जी स्थिती अंतकरणाची असते त्याच्यावर तुमचा मृत्यू आहे. नाहीतर तुम्ही एकादशी सारखी तिथी निवडली असेल द्वादशी सारखी पवित्र तिथी निवडली असेल मासाना मार्ग शीर्षोहम
मार्गशीर्ष सारखा महिना असेल आणि तेव्हा जरी मृत्यू प्राप्त झाला, परंतु तुमची अंतकरणाची स्थिती जर एखादी वासनेला घेऊन असेल तर तुम्ही गंडकीच्या तीरावर जरी असले आणि भरत महाराजांसारखे जरी दिव्य असले तरी देखील हरण झाल्याशिवाय, आणि जर तुमची अंतकरणाच्या समय अंतिम समय मृत्यूच्या समय जर तुमची स्थिती मुलाच्या निमित्ताने का असेना, तो कसा का पापात्मा असेना, पण तो जर देवाचं नाव घेत असेल तर तो आजा मिळका असेना मुक्त झाल्याशिवाय. म्हणून तुम्ही कोणत्या घरात जन्माला आलात, कोणत्या महिन्यात मरतात, याच्यापेक्षा अंतिम समय तुम्ही मृत्यूच्या कोणतं चिंतन करतात याच्यावर अवलंबून. आणि म्हणून मृत्यू गोड करण्यासाठी काय सांगितलं पहा. अर्जुनांचा प्रश्न आहे, प्रयाण काल कसा असावा, प्रयाण कालेच खतम नेयोसी नियतात्मभी. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा ती स्थिती सांगतात, असा जर असेल तर त्याचा मृत्यू गोड. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन दैव क्रूर मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषम उपैते दिव्यम. हा मृत्यू गोड. आपण सोपी ओवी घेऊ. का झाकली घटीचा दिवा तो नेनिजे काय झाला केदवा या रीते जो पांडवा देह ठेवी. आणि तुम्ही पहा, पंडितजी हे देह ठेवण्याच्या आधी जसे दिसत होते, पण जसा जसा त्यांचा मृत्यू झाल्यानंतर 12 तासाचा कालावधी लोटला गेला तेव्हा तेव्हा पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर तेज यायला लागलं. त्यांचा अंत्यविधीला हजर नव्हतो, पण त्यांचा चेहरा अधिक चमकत होता. समजलं का तुम्हाला कशावर? की त्यांची ती अंतकरणातली शेवटची अंतिम स्थिती होती आणि ती अंतिम स्थिती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. हेच मला सांगायचे, उमटती असे. म्हणून मी कायम सांगत असतो बरं, आमच्या सुनीलजी महाराजांच्या निमित्ताने पण सांगेल आणि सर्व वारकऱ्यांना सांगेल, सर्व परिसरातल्या मंडळीला सांगेल, झोपण्याच्या आधी सुद्धा पंडितजींसारखं तुमचं माझ्या जीवनात येऊ शकतं. मी तर झोपण्याच्या आधी वरून पांडुरंगाला पाहतो, पंढरपूरला जातो. बरं, कोणत्याही गावात झोपायला असलो तरी पंढरपूरला जातो मी. कुठून? आणि तिथं जातो, त्यांचं तोंड पाहतो, त्यांचं ते मुख कमल. तुझी ये निढळे कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हासे वदन हासे हालकारे कृष्णा. असं सुंदर चेहरा पाहतो आणि इतका सुंदर चेहरा योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ. पाहता पाहता मनान पुरे धनी देखिला देखिला माय. आणि नंतर मग कनकाच्या परियळी उजडून आरती रत्नदीप प्रभा कैशा पाजळला ज्योती. ओ वाघ माये सबाय साजरा राई रकुमाबाई सत्यभामे चावरा मंडित चतुर्भुज दिव्य कानी कुंडले श्रीमुखाची शोभा पाहता तेज फाकले. अशी सुंदर ती छबी, असा सुंदर तो माझा पांडुरंग त्यांचा इथपर्यंतच जीवन पाहतो. नंतर भृगु ऋषींनी मारलेली लातात ते चिन्ह पाहतो. नंतर सुंदर सुंदर असे चिन्हांनी भूषित असलेले भगवान कृष्णांना पांडुरंग परमात्म्याला कमरेपर्यंत पाहतो. आणि नंतर तो सुंदर पितांबर असा गुंडाळलेला पाहतो. आणि नंतर पायांच्या जवळ जातो, साष्टांग प्रणिपात करतो. 3च मिनिटांमध्ये मला झोप लागते, खालून वर जाण्याचा वेग येत नाही. बरं का? असं तुम्ही सुद्धा पाहावं. आत्तर मारीनी ते भलता सुंदर शेत, पण अशा दक्षात ते तुमनं शेवटला आत्तर सुद्धा गोड रे जाऊ नये. बरं का? मरणाची भीती वाटते लोकांना, पण मरावं लागतं. काय वाटतं? दमान बामणे बामणे ना. दशरथ बापू तुम्हाला जीज भाऊ आहेत काय? काका टिकरा वा. आमून यावरती लक्षात ना, आमून तुमून वा. काय त्या शेत गावठी ना आणि या शेत गावठी ना. कुठे या बी बाहेर नाही तुम्ही पाहुणा पै येईल. आता आई तापी थडीवर पाहुणा पै येईल. समजलं का? वा वा, चांगलं आहे. बरं का भैया, हे तुम्हाला शूटिंग करायचंय आणि माझ्या सर्व श्रोत्यांना सुद्धा मी सांगेन,
अशी जर तुमची स्थिती असेल ना रोज झोपण्याच्या आधी, तर भगवान परमात्मा तुम्हाला सुद्धा तुमचा मृत्यू गोड करण्याची संधी देतील. जे शूटिंग करतात ते भैया बोलणं सुद्धा सांगतोय. खाली बसलेले जे भैया आणि जे इथं समोर बसलेली ती मंडळी सुद्धा, समोर बसलेली मंडळी, यांना सुद्धा मी सांगू इच्छितो, ही रोज प्रार्थना करा. 5 मिनिटं घेतो मी तुमचे, 15 मिनिटं बाकी असं मला वाटतं, पण 5 मिनिटं मी घेतो. बोलाल का माझ्यासोबत? म्हणा मग. देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते मन को लुभाते, गाता यही मैं तननाथ त्यागू, गाता यही गोविंद दामोदर माधवीति, गोविंद दामोदर माधवीति, गोविंद मेरी यह प्रार्थना है, गोविंद मेरी प्रार्थना है, भूलूं न मैं कभी नाम तुम्हारा, भूलूं न मैं कभी नाम तुम्हारा, निष्काम होकर दिन रात गाऊं, निष्काम होकर दिन रात गाऊं, गोविंद दामोदर माधवेति, गोविंद दामोदर माधवीति, नारी धरा धाम सत्पुत्र प्यारे, हरि धराधाम सत्र प्यारी, सन्मित्र सद्बांधव नेह सारे, सन्मित्र सद्बांधव कोई न साथी हरदम पुकारो, कोई न साथे हरदम पुकारो, गोविंद दामोदर माधवेति, गोविंद दामोदर माधवीति, नाता भला क्या जग से हमारा, नाता भला क्या जग से हमारा, क्यों आए यार क्या कर रहे हो, याद क्या कर रहे हो, वाह वाह वाह, सोचो विचारो हरि को पुकारो, बिचारो हरि को पुकारो, गोविंद दामोदर माधवेति, गोविंद दामोदर माधवीति, गोविंद मेरी यह प्रार्थना है, गोविंद मेरी यही प्रार्थना है, भूलूं न मैं कभी नाम तुम्हारा, भूलूं न मैं कभी नाम तुम्हारा, एवढं जरी म्हटलं ना तरी देखील तुमचे चिन्ह चांगले होतील ना. किती गोड आहे. चिन्ह उमटती अंगी, तुकोबरांना चिन्ह दिसायला लागले होते. आणि चिन्ह काय दिसले होते? पाहुणे घरात आधी आले ऋषिकेशी, हा काय करू उपचार कोप मोडकी जर, हे चिन्ह दिसतात. हा, मला सुद्धा मरणाचे चिन्ह दिसतील काही दिवसानंतर. तुम्हाला जर मरणाचे चिन्ह पाहायचे असतील ना ब्राह्मण देवता सारंगखेडेकर, काही चिन्ह पाहायचे असतील पहा, असे डोळे बंद करून पाहायचे चिन्ह. असे डोळे बंद करून जर चक्र दिसणं बंद झालं तर तुम्ही 11 दिवसात मरणार. तुम्ही पाहा लागला अंधारात असो का प्रकाशात असो, लक्षात ठेवा बरं. असे डोळे बंद केले, जर चिन्ह दिसले नाही, चक्र दिसले नाही, समजून गेले आपण 11 दिन मराव शेत तुम्हाला बापले बलावा का तुम्हाला आज वर्षात कधी. हा, हे मी नाही बोलत, ज्ञानोबा बोलतात. कानात बोट घालून जर ते सुन आवाज बंद झाला तर तुम्ही 9 दिवसात मरणार.
या ज्या भुवया आहेत, या भुवया जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी जर दिसलं बंद झालं तर तुम्ही 6 दिवसात मरणार. मी ज्ञानोबारायांचं प्रमाण सांगतोय. आणि आई जे नाक आहे ना, आई नाक जर तिरप होय ना ते तुम्ही संध्याकाळी मरशाल. कानी घालून या बोटे नादजी पहा, कानी घालून या बोटे नादजी पहावे, कानी घालून या बोटे नादजी पहावे, कानी घालून या बोटे नादजी पहावे. न दिसता जाणावे 9 दिवस, न दिसता जाणावे 9 दिवस, भुवया पाहता न दिसता, भुवया पाहता न दिसता. भुवया पाहता न दिसता, भुवया पाहता न दिसता. तुझी गणना 6 दिवस, मृत्यूची गणना 6 दिवस. मृत्यूची गणना लक्षात ठेवा. नासाग्रेचे आग्रह न दिसता नयनी, तेची दिनी मना रामकृष्ण. म्हणून हे चिन्ह आहेत बरं का. बायकोचं ऐकणाऱ्याचे पण चिन्ह आहेत, लबाड माणसाचे पण चिन्ह आहेत रामचरित मानसामध्ये. जो माणूस ना अंगठा नांगेतला 2 नंबर ना बोट जास्त मोठा राहिला समजिलो तो बाईनं जास्त ऐकस. खाली नका दाखा नंतर जग जात. हे चिन्ह आहेत. ज्याचे 10 बोटांवर चक्र असतात ना तो माणूस पैसा कमवतो पण त्याच्या हातात पैसा टिकत नाही. पण ज्याच्या 8 बोटांवर चक्र आहेत आणि 2 बोटांवर शंख आहे तो माणूस श्रीमंतही असतो आणि प्रसिद्धही असतो. काही लोकांच्या बोटांवर 7 बोटांवर चक्र असतात, 3 बोटांवर शंख असतात. काही लोकांच्या 4 बोटांवर शंख असतात, 5 बोटांवर 6 बोटांवर काय असतात चक्र असतात. ते बाकी काही लक्षण आहे काय ते. या ज्या भुवया ज्या ज्याच्या चिकटलेल्या असतात ना कुठं बघ तखालला की मग खाली वा वा धन्यवाद. काय हे ज्या भुवया आहेत या पूर्ण चिकटलेल्या जर असल्या कडक असल्या इथं त्या माणसाला रागीट म्हणून घोषित करण्यात म्हणजे असं काही घाबरू नये. तो रागीटच असतो. काय असा कडक आठे कडक पाहिजे. तो बायकोले तरी टोकी नाही तर तो स्वतः तरी बितराला ठोकी. डोकं काय 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 लक्षात. हे चिन्ह आहेत काय. मी चिन्ह बोलतोय बरं गोपाल. तुझे पण काही चिन्ह आहे. तू जे बोलत ना ते कधी करत नाही आणि जे करत ते कोणी बोलीदा काढत नाही. मी तर केलं तुला काय तुला चिन्ह. आणि जास्त लांब नाक असलेली माणसं कोणाचंच ऐकून घेत नाही. आणि हे जे कमी उंचीचे माणसं असतात ते भरोशाचे लायक नसतात असं लोक सांगतात. म्हणजे कमी जास्त कमी उंच असतात बरं का. कुबळ असलेला कमी उंची असलेला खूप कमी कुबळ असलेला खूप कमी उंची असलेला आणि थोडा काना हे 3 लोक भरोशाचे नसतात असं रामायणामध्ये सांगितलंय. बरं मी प्रमाण सांगणार काय घाबरू नका. लक्षण आहेत लक्षण आहेत बरं. ज्याचे 2 दात पुढे असतात बरं का जावई बापू. मोठे जावई आहेत ना तुम्ही मोठे आहेत कारण तब्येतीने जरी मोठे नसले पण मोठे आहेत. आणि दोघांचा चेहरा सारखा आहे. दोघं पती पत्नी सारखेच दिसायला तुम्ही. वा वा. म्हणजे तुम्ही नात्यात होते का जुनं नवं का नवं एकदम जुनं आहे. वा 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 धन्यवाद. हे जे दात आहेत ना हे 2 दात ज्याचे पुढे असतात तो बुद्धिमान असतो. 99% बुद्धिमान असतात. क्वचितच मूर्ख असतात असं शास्त्र सांगतात. क्वचित दीर्घदंता क्वचित मूर्ख. हे बापट लोकमान्य टिळकांचे सुद्धा 2 दात पुढे होते बरं का. जे जे बुद्धिमान बापट जे होते बापट सुद्धा 2 दात पुढे होते. नवे जे नाना फडणवीस झाले जुने फडणवीस आताचे फडणवीस नाही. आताचे फडणवीस तर मी पुन्हा येईन आलेच कस काय आले पण जे जुने फडणवीस होते ते 3.5 शाळांमधले एक शाणे होते ना त्यांच्या दातांचंही वर्णन केलेलं ते सुद्धा कसे होते. एखादाच मूर्ख असतो
लक्षात ठेवा बरं. एवढं नाकवाली बाई, कमी नाक, जिनं छोटं नाक ती भाग्यवान रास, आणि जिनं मोठं नाक हे नाही सांगावं मी. लक्षात ठेवा नक्की बाई. आणि आता या दोन्ही पोरी, या दोन्ही पोरींच्या बाबतीत मी का सांगितलं, एक पंडित जी दिसतात, एक आणि तिची आई दिसते. जिचा चेहरा बापासारखा असतो ती मुलगी भाग्यवान असते, ती पोटभर खाते. आणि जिचा चेहरा आईसारखा असतो तिला कष्ट असतात, परंतु ती काही उपाशी मरत. ज्या मुलाचा चेहरा बापासारखा असतो त्याला जन्मभर कष्ट पुरतात, आणि ज्या मुलाचा चेहरा आईसारखा असतो तो भाग्यवानच असतो. का तुम्ही अहो पोऱ्या मायना चेहरा लईले घरमान घरमा पोटभर खाय राहिले. समजलं तुम्हाला? हे घरमान घरमान गावमान गावमाच. ज्ञानेश्वर महाराज तुम्ही कोणाच्या सारखे चेहरा घेऊन आले? तुम्ही पुरा लाला महाराज आहेत म्हणून जन्मभर अगरबत्ती दीक्षात आई शास्त्र सांगतात. आता अवबी बाप ना चेहरा लई अवबी रातभर फिरीच राहील. ज्याचा चेहरा बापावर असतो तो कोण थोडा कष्ट घेतो. आता या ज्या महाराज या बी मानगत आहेत, त्यामुळे यातले भाग्यवान लुंगीलाई मस्त खुश. तुम्हाला सांगतो सर्वात मोठा भाग्यवान तो ज्याने लगीन नाही करणार, तो भाग्यवान. काय वाटतं शानाभाऊ सांगा बरं, लगीन करणं चांगलं आहे का वाईट आहे? बापरे एवढी जीभ काढी, इथला ताण आहे. इथल्या मोठी सुधारीची सुद्धा सुंदर नाही सांगतो. हे चिन्ह आहेत बरं का पिंटू बाबा, हे काय काय चिन्ह आहेत बरं महाराज. तुम्हाला सांगतो हे चिन्ह जे आहेत, ज्याला आईचा चेहरा भेटला, तुम्हाला मी तुमच्या आईला पाहिलंय, तुमचा चेहरा आणि आईचा चेहरा काय, आणि तुम्हाला सर्वात मोठं माझ्यासारखा भाग्यवान आणि तुमच्यासारखा भाग्यवान या भागात कोणी नाही. ज्यातले बायको करायची इच्छाच बहिणी नाही, तिथला भाग्यवान आहे. साधन आहे महाराज, 40 एकर ना मालक आहे भैया दादा. पण सांगा बरं बटा गाव ब्याही पण बाई ब्याहीच का? गाव नाही ब्यावाळच माणूस पण घरना माणूस. काय काय शब्द येते, गावना पाटील गाव ब्यान घरनी बाई. तो विषय नाही माझा. आज ना दिन मला थोडं मोके तोंड करले होत्या म्हणजे हे चिन्ह आहेत. आता भाऊ हे भैया दादा किती गोड आहेत, बापना चेहरा लई त्यामुळे गर 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 उमटती ठसे. आता धनसिंग तात्या बघा तुम्ही इथला भाग्यवान बटा गावना मोबाईल तपासस. चिन्ह आहेत ते काय ते तुमचे चिन्ह आहेत बरं का. जो माणूस तिरप बोलस तिरप दकस तो माणूस दुसरंच बोलस असे शास्त्र सांगस. आणि तुम्ही कायम तिसरालेच बोल राहता आणि चौथंच सांगी राहता, तो समजी जावा माणूस थोडासा हा ट्रॅक्टर निघत ड्रायव्हिंग फिरावं डोकता तरी. चिन्ह आहेत हे चिन्ह आहेत बरं का. काही लोकांचे लबाड लोकांचे चिन्ह आहेत, खऱ्या लोकांचे चिन्ह आहेत. तुझं काय चिन्ह आहे रे? त्यानं मन जाणून मी मन म्हणा टायलीच देऊ बाय मन माइन का लागत बाबा. उमटती ठसे काय ते उमटती ठसे. पण कर्मा बी अशीच मोठे ना माणूस ना काय वा वा हा मी घर 2-4 दिन राजून मग तो समजी मला खरे खरे ठसे. हा ब्रह्मप्राप्तीचे ठसे आहेत. मला हा विषय म्हणायचा काय ब्रह्मप्राप्ती. जा मेरे अपने जहां मेरे अपने जहां मेरे अपने शिवा कुछ नहीं. मुझे मेरे मस्ती कहा लेके लवगा का बसवा. हा बरोबर पेटी मास्तर. दुसरे पेटी मास्तर कुठे गेले अजून? मुझे मेरी मस्ती कहानी. ब्रह्मप्राप्ती महाराज. वाह वाह रे मौज फकीरांदी वाह रे मौज फकीरांदी. वो ती फकीर ती मस्ती महाराज. कभी तोड़े शाल दुशीला कभी तोड़े बुदड़िया जी वाह रे मौज फकीरा. ही मस्ती ही ब्रह्मप्राप्ती बरं का. गुरुजी आमच्या गावाजवळ एक गुरु होते शेवाड्याला. काय नाव त्यांचं? ते मस्त गाणे पुंगाने वाजवायचे. छान गुरु होते, एवढीच उंची होती.
संगीतकाराची मस्ती, कलेक्टराची मस्ती, श्रीमंताची मस्ती, बुद्धिमानाची मस्ती आणि ब्रह्मप्राप्ती असलेल्याची मस्ती. महाराज, ब्रह्मप्राप्ती असलेल्याची मस्ती स्वर्गातील इंद्राला सुद्धा लाजवते. त्या ब्रह्मप्राप्ती असलेल्याची मस्ती महाराज तो झोपडीत जरी राहत असला तरी देखील भगवान परमात्मा सुद्धा त्या मस्तीला पाहून झोकायला येत असतो. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती. आणि असे जे ब्राह्मण देवता आमचे पंडितजी हे भाविक विश्वासी, आणि अशा भाविक विश्वासी या पंडित दादांना, या ब्राह्मण देवतेला मी या कीर्तनाच्या माध्यमातून नमन करतो. तुकोबाराय त्या महान भगवत भक्तांना नमन करतात. मी कोणाला नमन करतो? पंडितजींना नमन करतो. नुसते ब्राह्मण नव्हते, ब्राह्मण असून वारकरी भाविक विश्वासी होते. म्हणून शेवटचे चरण. भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, भाविक विश्वासी. तुका म्हणे नमान त्यासी, तुका म्हणे नमान पंडितजींना छान जावई भेटले. खरंच त्यांनी श्रीमंत जावई म्हणून मुली दिल्यात असं मला वाटत नाही, पण बुद्धिमान जावई आणि चरित्रवान जावई म्हणून मुली दिलेल्या दिसत आहेत. पण तुम्ही दोन्ही जावई किती मनापासून. आंबनेर हे परंपरा असलेलं गाव आहे. येणारे मी बरं 29 तारखेला कुठं आंबनेरला. हा अजून 5 मिनिटं बोललो चालेल का? बोलू ना. अर्धा तास. वा वा. अरे काय आणि मला बी काही आपलं कोण घर वाटदा काय आपला एकला आहे. तुम ना ताण आहे आपले काही ताण नाही.
म्हणून लगीन नाही करा फायदा आहे. आता यातले बराच खिसा तपासणारा लोक आहेत, म्हणा कोण तपासाव बी नाही. बरं का भैया दादा, वा. भाविक विश्वासी माझ्या पंडितजींना जर आपण पाहिलं, कुलकर्णी पंडितजी कुलकर्णींना जर बघितलं, महाराज किती भाग्यवान आहेत तुम्ही. ज्ञानोबा रायांचं आडनाव सुद्धा कुलकर्णी होतं, विठ्ठल कुलकर्णी. आणि आपल्या पंडितजींचं सुद्धा आडनाव काय, कुलकर्णी. दोन गोष्टी त्यांच्यात होत्या, ते भाविक होते आणि विश्वासी होते. काही लोक भाविकही नसतात आणि विश्वासी नसतात. आपल्याला जास्त तो विषय लांबवायचा आणि फार गोड आभरले. भाविक होते, वारकरी होते, हरिपाठ सुंदर, त्यांनी हरिपाठ सुद्धा सुरू केला होता या गावात. मी ज्या वेळेला या गावात सुरुवातीला आलो होतो 2005 साली, तेव्हा या गावात हरिपाठ म्हणत होते. तुमच्या घरी तुम्ही नैनादाजूंचे मोठे बंधू आहेत आणि तुम्ही मृदंग वाजवायचे, बरोबर. तुमच्या घरी हरिपाठ जो सुरू होता, त्या हरिपाठाच्या मागे पंडितजींचा विषय होता. पंडितजींनी तेव्हा सुरुवातीला हरिपाठाची सुरुवात केलेली. तो काही वर्ष चालला हरिपाठ, पण आता मध्ये थोडासा जास्तच बुद्धिमान झाल्यामुळे तो हरिपाठ, पण भाविक होते. आणि भाविक असल्यामुळे मला त्यांच्या वयात नाही, आज जरी मृत्यू आला, पण मला मृत्यू जर आला तर मी देवाला प्रार्थना करेल, देवा मला मृत्यू दे. आजही दिला तरी चालेल, मी त्याचं स्वागत करेल, परंतु हे नारायणा तुझं नाव घेत असताना मला मृत्यू दे. हा. आणि म्हणून आमचे पंडितजींनी देवावर अटूट विश्वास ठेवला, त्यांची अतूट श्रद्धा होती आणि म्हणून त्यांना गोड मृत्यू प्राप्त झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या महिरा. हा, अजून 4-5 राग दुसरे ते नैसर्गिक वाजवतात, ते कुठून शिकून आले नाहीयेत. काय गोड या बी तठे ना जगातच कुठे ना तुम्हाला धल्ला बी पहिले तठे होतात, नंतर आता होणार. या बी तथा येत नाही, आता नाही का आठे जोडे. आणि ह्या गावात एकदम गोड. या गावचे लोक ही जागा का सोडत नाही, वाट लावले दूर नाही जातात. करे त्याच्याबद्दल अशी जाऊ. मी पण एकदा आलो होतो, तो मला प्रसंगच नाही सांगायचा. सर्वच गोष्टी. आणि माझ्या पंडितजींनी याच्यासाठी हा सर्व 8 तास केला होता. याजसाठी केला होता 8 तास. कशासाठी? शेवटचा दिवस. मला तर वाटत होतं तुम्ही जाणार, बरं का. तुमची तब्येत मागे बिघडली होती ना. तुमच्या म्हणजे हेमंत आणि नरेंद्र यांच्या मातोश्रीची तब्येत बिघडली होती मागे. मला 4-5 वर्षापूर्वीचा असं वाटतं. तेव्हा त्यांची खूप तब्येत बिघडली होती. मला तेव्हा वाटायचं की हे जातील, पण त्यांनी आपला मृत्यू लोकाची यात्रा समाप्त केली. चालता बोलता गेले. मी देवाला प्रार्थना करेल, पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे आज, आणि उद्या त्यांचं उत्तर कार्य काय म्हणजे सर्वच असं म्हणतात बा, 11 महिन्याचे पित्र जरी जीव घातले नाहीत आता, तरी देखील ते पित्र जेवायला येऊन गेले. आजचा दिवस महत्वाचा, पण नंतर पुढच्या वर्षी हे महत्वाचं राहील. 11 महिने तर तुम्हाला करावं लागेल. आता आपण लोकांना मार्गदर्शन जर करत असणार तर आपल्याला सुद्धा ते करावं लागेल. आणि सर्वच पवित्र काळ, पवित्र महिना भाद्रपद महिना जो आहे, या भाद्रपद महिन्यातच भगवान वामन प्रगट झाले होते. तुम्हाला जर सांगायचं कोणत्या महिन्यात? भाद्रपद महिन्यातच भगवान वामन प्रगट झाले होते. आणि भाद्रपद महिन्यातच बलराम दादा सुद्धा प्रगट झाले होते. भागवतात विषय आले. म्हणून भाद्रपद महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या भाद्रपदातला उत्तरातला पाऊस जर पडला तर महाराज जमीन किती का उष्ण असेल ना, ती सुद्धा काय होते. म्हणून उत्तरना पाणी कशा राजबो. आणि या भाद्रपद मा जास्त ऊन जर पडणं तर घर सोडून लोक बोवा बन जातात अशी बी सांगतात बरं का. बुवा तुमच्या बोवा बनारी गरज नाही असो. तर पवित्र काळामध्ये त्यांनी हा देह ठेवला आणि मृत्यू लोकाची यात्रा त्यांची समाप्त झाली.
आज या वयात त्यांचं जाणं चांगलं नव्हतं, पण मृत्यू जावंच लागणारे. इतिमती रूप कल्पिता विदृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमनी. भीष्माचार्यांनी जसं भगवान कृष्णांना समोर ठेवून देह सोडला, तसं माझ्या पंडितजींनी भगवान पांडुरंगांना समोर ठेवून देह सोडला. कारण ते हे जे तुम्ही जावई दोघं आहेत ना, तुमच्या कपाळाला जो गंध आहे, काळा बुक्का आणि वर अष्टगंध, त्यांच्या कपाळाला कायम तो बुक्का असायचा, कायम. एक असे छोटे छोटे मस्त एक अष्टगंध लावायचे आणि बुक्का कायम लावलेला असायचा. महाराज आमच्या गावाचे हरिपंडित होते, आहेत हरिपंडित गोरे, आणि त्यांचे पिता श्री एकनाथ गोरे ते सुद्धा वारकरी ब्राह्मण होते, आणि हे सुद्धा आमचे पंडितजी वारकरी ब्राह्मण होते. आणि म्हणून यांनी असा सुंदर काळ साधला, इथं संपन्न केला 3 गावात. मला तर वाटतं यांचा जन्म गव्हाण्याचा आहे, जन्म गव्हाण्याचा होता ना, जन्म गव्हाण्याचा होता. अर्धा काळ त्यांचा कोरड्यात गेला आणि शेवटचा काळ त्यांनी कुंभाऱ्यात घालवला. तापीच्याच किनारी त्यांचं जीवन व्यतीत झालं आणि तापी मैयाच्याच कुशीत त्यांनी आपली जीवन यात्रा समाप्त केली. म्हणून महाराज या तापीचा महिमा तर एवढा दिव्य, या तापीच्याच किनारी मुक्ताईंनी आपलं जीवन, शेवटची जी दर्शन आहे मुक्ताईंचं, ते तापीच्याच किनारी झालंय. आणि याच तापीच्या किनाऱ्यावर चांगदेवांना समाधिस्थ करण्याकरता मुक्ताई आल्या होत्या. या तापीचा महिमा सामान्य नाही. ही तापी मैया नर्मदा मातेच्या काळातली नदी मानली जाते. ही तापी मैया गंगा मातेच्या सुद्धा आधीची नदी मानली जाते. इतकी दिव्य नदी कोणती, फक्त राहणारच समजत नाही. त्या म्हणतो येतला मासा उड्या मारतो, या कथा जाती नाम नाहीत त्या, तो विषय वेगळा आहे. पण मला तापी ही सामान्य नदी नसून, आणि अशा तापीच्या किनारी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. तापीच्याच मातेच्याच कुशीत त्यांनी आपला जीवन काळ घालवला आणि तापी मातेनेच आपल्या जीवनात म्हणजे आपल्या कुशीत त्यांना आधार दिला, आश्रय दिला. म्हणून असे पवित्र जीवन जगणारे आमचे पंडितजी, पंडित दोदू कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली या कीर्तनाच्या माध्यमातून समर्पित करतो. सर्वांना पुनश्च एकदा विनंती करेन, एक 32 अक्षरी मंत्र म्हणायचा आहे आणि त्यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली आपण समर्पित करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे, राम राम हरे हरे. हा कली संतोपनिषदातला मंत्र आहे. म्हणून प्रभू चैतन्यांनी हा असा कोणता का काळ असे ना, जो ज्या काळामध्ये विधी चालत नाही, अशा काळात जर हा मंत्र असा म्हटला हरे राम 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 हरे हरे, तर यदा कदाचित थोडासा दोष लागू शकतो. म्हणून ह्या मंत्राला असं म्हटलं तर दोष लागत नाही. पुन्हा एकदा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम. म्हणून माझे सर्व गुणीजन, पेटी मास्तर, परिसरातून आलेली भजनी मंडळ, सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे भैयाबो यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम म्हणजे शूटिंग केली, त्यांचे आभार व्यक्त करतो. आमच्या लंगाण्याची साऊंड सिस्टीम, त्यांचे आभार व्यक्त करतो. सुंदर आयोजन केलं माझ्या तरुणांनी, कुंभारेकरांनी. कुंभारेकरांसाठी मी परिसरातून आलेल्या मंडळीला विनंती करेल की यांच्यासाठी आपण टाळी वाजवूया. आमच्या खरंच ना, हे आपल्या बापाच्या साठी कोणी नियोजन करत नाही, हे तर ब्राह्मण देवतांच्यासाठी इतकं सुंदर आयोजन नियोजन करत. छोटंसं गाव आहे आणि सुंदर असं आयोजन करणारे आयोजक मंडळी, त्यांचे आभार व्यक्त करतो. पुनश्च एकदा माझ्या पंडितजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. 16/10, 17/10, 18/10 आणि 19/10 3.5 दिवसाचा महोत्सव आपल्या आरावे गावामध्ये आपण आयोजित करण्यात केलेला आहे. मागे मी कोरदी कोरद्याला आलो होतो, छोट्या नव्या कोरद्याला का जुनं कोरद, जुन्या कोरद्याला कीर्तनासाठी आलो होतो. त्या ठिकाणी मी हा प्रस्ताव ठेवला होता आणि मला त्या दिवशीच कोरद्याच्या मंडळीने सांगितलं होतं, लंगाण्याच्या मंडळीने सांगितलं होतं की आमची एक पंगत राहणार. कोणते तर एकादशी जी, त्या एकादशीची पंगत कोरदे लंगाणे असं नाही, तर मला भैयादादांनी सांगितलं की आमचा वर्णेश्वर तापी मैया परिसराची पंगत राहणार. म्हणून हे जी पंगत देणारी मंडळी, त्यांचे मी आभार व्यक्त करेन. तुम्ही पंगत नका देऊ, थांब रे थोडासा 2 मिनिटं
आवरावरी नको करू. ते नारायण आप्पानं कीर्तन निघत आहे वय नका यार रे ज्ञानेश म्हणून मी ज्ञानेश्वर माऊली काबं करत नाही त्यांना कारण आईच आहे खरं काय. तर सर्व या परिसराने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि असा विषय 2 मिनिटं घेऊ जास्त. हे जे महाराज आहेत ना आमचे सुनील महाराज यांची खरी इच्छा होती की बाबा आपण गोशाळेवर मस्त कार्यक्रम करू आणि जिरून सांगत तिरून आजच भेट राहणार. महाराज भोड आहे आमचे सुनील महाराज एकदम भोडे आहेत. साधी व्यक्तिमत्व आहे सरळ व्यक्तिमत्व आहे पण भोड का असे ना लेकरू गोड आहे. मी त्यांना लेकरू का म्हणतो कारण ते आम्ही एका जातीचे खरे खरे एका जातीचे म्हणजे एका क्षेत्रातले आहेत. हा फक्त मला ते काही जमत नाही तुमले आई वहिले तुमले ते वहिले मी तोंडभर बोलले तुमले काय का वैल राहणार देवना नावल्या चांगला व्हायचा. तर असो तर आमच्या सुनील महाराजांचा हा प्रस्ताव होता की महाराज आपल्याला म्हटलं तुम्ही साथ देणार का. मी तर म्हटलं रोज कीर्तन करणारा माणूस रोज कथा करतो मला कोणत्या मीटिंगमध्ये जायला टाइम भेटत नाही कुठे कोणता विषय मांडायला टाइम भेटत नाही सर्व मंडळीने. आणि पण त्यांच्याही आधी आपल्या या गावच्या लोकांनी या परिसराच्या लोकांनी सुंदर साथ दिलेली 16 तारखेची पंगत आणि म्हणून ते निमित्त झालं आणि इथं कीर्तनाचा योग आला. मी पुनश्च एकदा माझ्या पंडितजींसारखे देवाला प्रार्थना करतो की हे नारायणा त्यांना सुंदर गती दे त्यांना सुंदर जागा दे आणि त्यांना मुक्त कर आणि जर पुन्हा जन्माला घालायचं असेल तर याच परिसरात जन्माला घाल आणि त्यांच्याकडून असं सत्कार्य व्हावं ही तुझ्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज